हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण बोलूया चालू घडामोडी सुरू करण्याच्या अगोदर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण रोज नवीन नवीन चालू घडामोडी आपल्या समोर मी घेऊन येत आहे. जास्त वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न आता आपण पाहूया. बघा, भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधले आहे? अशा पद्धतीचा आपला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोचीन शिपयार्डने भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज बांधले आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. हेलेटी टेओ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? आंतरराष्ट्रीय घडामोडीवर असणारा हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तवालू या देशाच्या पंतप्रधानपदी हेलेटी टेओ यांची निवड झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयुर्वेदाला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालयाने कोणत्या देशासोबत करार केला आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थायलंड या देशासोबत आयुष मंत्रालयाने आयुर्वेदाला चालना देण्यासाठी करार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा यांनी कोणत्या भारतीयाला मानद नाईटहूड प्रदान केले? मानद नाईटहूड ही एक त्या ठिकाणी पदवी असणारी आहे आणि ही ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा याने एका भारतीयाला दिलेली आहे. तुमच्या समोर 4 पर्याय आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुनील मित्तल हे पहिले भारतीय ज्यांना ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा याने मानद नाईटहूड प्रदान केलेले आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. 2023 चा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऋतुजा बागवे या असणाऱ्या हिरोईनला अभिनेत्रीला हा 2023 चा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार जाहीर झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डेंग्यू तापाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे अलीकडे कोणत्या देशाने आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पेरू या देशाने ही असणारी आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ठीक आहे. नंबर 7 क्वेश्चन. पेयू म्हणजे पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रेणू सूद कर्नाड यांची पेयू म्हणजे पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रॅफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत या देशाने आशियाई देशाने लिथियम आणि ग्रॅफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कवच तंत्रज्ञान डॅशशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रेल्वेशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना IMO कौन्सिल मध्ये सर्वाधिक संख्येसह कोणता देश नुकताच निवडला गेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत हा देश निवडला गेलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मराठी चित्रपट कोणता ठरला आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एकदा काय झाले. पर्याय क्रमांक 1, एकदा काय झाले हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश यांना श्रद्धांजली म्हणून मेमोरीज नेव्हर डाय हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. 4ही भारतातील महत्त्वाचे नेते होते किंवा महत्त्वाचे व्यक्ती होते. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून मेमोरीज नेव्हर डाय हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
कोणत्या बँकेने UPI आधारित डिजिटल रुपे क्रेडिट कार्ड सादर केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IDFC फर्स्ट बँक या बँकेने डिजिटल रुपे क्रेडिट कार्ड सादर केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लाल रिंकुई कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री बनल्या आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिझोरम या राज्याच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री लाल रिंकुई या बनलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन, भारतातील पहिले जिम्नोस्पर्म गार्डन कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड या राज्यामध्ये भारतातील पहिले जिम्नोस्पर्म गार्डन स्थापन करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने आज आपण 15 प्रश्न पाहिलेले. राहिलेले क्वेश्चन आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.